नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो। या दोन योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यात काही शेतकऱ्यांना 6,000 तर काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो। या दोन योजना कोणत्या आहे सविस्तर माहिती आणि कोणत्या शेतकऱ्यांना 6,000 आणि कोणत्या शेतकऱ्यांना 8,000 मिळणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवीन अपडेट्ससाठी चला मित्र व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत संपूर्ण देशामधील पात्र लाभार्थ्यांना या जानेवारी महिन्यामध्येच योजनेअंतर्गत आगामी 16व्या हप्त्याची वितरण करण्यात येणार आहे। कारण की शेतकरी मित्र देशामधील योजनेअंतर्गत ज्याच्या पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये या आगामी 16व्या हप्त्याची वितरण लवकरात लवकर करण्याची केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे। तुम्हाला माहितच आहे की केंद्र सरकारने देशामधील या योजनेअंतर्गत जे लाभार्थी मागील हप्त्यासाठी अपात्र झाले होते त्यांना पुन्हा पात्र करण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत देशभरातील एक विशेष मोहीम राबवली जात होती आणि या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी बाकी आहे किंवा भूमी अभिलेख नोंदणी अभियान नाही केली त्यांनी देखील कोण आपले आहे। आणि आता जानेवारी महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये 20-30 तारखेला दरम्यान या 16व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली या योजनेअंतर्गत राज्यामधील पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे। आणि या योजनेअंतर्गत हप्ता वितरणाचे वेळापत्रकानुसार सध्या राज्यामधील शेतकऱ्यांना दुसरा व तिसरा हप्ता वितरण केल्याचा कालावधी असल्यामुळे तसेच राज्य शासनाच्या इथून पुढील प्रत्येक पीएम किसान योजने हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केलेल्यामुळे या पीएम किसानच्या आगामी 16व्या हप्त्यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात येणार असल्याचे अपडेट सध्या समोर येत आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना एकत्र दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले तर या योजनेचे 4,000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी 16व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे राज्यामधील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या एकत्र 6,000 रुपये वितरण करण्यात येऊ शकते। धन्यवाद।